कोल्हापुरातील राजारामपुरी इथल्या इंद्रप्रस्थ हॉल इथं राष्ट्रवादी काँग्रेस शहर कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्यात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी बोलताना मंत्री मुश्रीफ यांनी महापालिका आणि जिल्हा परिषदेवर महायुतीचा झेंडा फडकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावं असं आवाहन केलं. महायुतीच्या माध्यमातून राज्यासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विविध योजनांद्वारे विकास कामं झाली आहेत. त्याची माहिती प्रभागात जाऊन लोकांना द्यावी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या दिवाळीनंतरच टप्प्याटप्प्यानं होतील. या निवडणुका महायुती म्हणूनच एकत्र लढवल्या जातील. तसंच ज्या ठिकाणी एकत्र लढणं शक्य नाही तिथं मैत्रीपूर्ण लढत दिली जाईल असंही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितलं. भाजप शिवसेनेशी चर्चा सुरू करा. महापालिका निवडणुकीत 4 सदस्यीय प्रभागाची रचना करण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. त्यानुसारच ही निवडणूक होणार आहे. हे लक्षात घेऊन कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावं. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराध्यक्ष आदिल फरास यांनी भाजप आणि शिवसेनेच्या शहराध्यक्षांशी चर्चा करावी अशा सूचनाही मंत्री मुश्रीफ यांनी दिल्या. जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांनी निवडणुकीसाठी अवधी कमी असल्यानं कार्यकर्त्यांनी आतापासूनच काम सुरू करावं असं सांगितलं. यावेळी शहराध्यक्ष आदिल फरास, महेंद्र चव्हाण यांनीही मनोगत व्यक्त केलं. याप्रसंगी माजी महापौर हसीना फरास, सुनीता राऊत, माधवी गवंडी, माजी उपमहापौर प्रकाश गवंडी, संभाजी देवणे, माजी नगरसेवक महेश सावंत, महिला शहराध्यक्षा जहिदा मुजावर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.